पण लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या निवडक वाङ्मय या ग्रंथातून एक कथा वाचणार आहोत, ज्या कथेचं नाव आहे रानगा. अंधाराच्या जबड्यातून नुकताच येळावी गाव बाहेर पडला होता. श्रावणातला तो पाऊस क्षणभर विसावा घेत होता. घरांच्या कौलांवरचे पाणी हळूहळू झिरपत वळसणीकडे सरकत होते आणि झाडांच्या पानांवर बसून झोके घेणारे पाण्याचे थेंब शेवटी धरणीवर आपटत होते. थंडगार वारे पिसाळलेल्या कुत्र्यासारखे धावत होते आणि रोजच्या कामाला लागलेल्या शेतकऱ्यांच्या काळजाला बोचकारीत होते. सर्वत्र चिखल बरबरत होता. मारुतीच्या देवळाशेजारी असलेल्या तालमीत पहिल्या कोंबड्यापासून मेहनत करून येताळ्या नुकताच बाहेर ओट्यावर येऊन उभा राहिला होता. श्रमदानाने साकार झालेली सडक तालमी पुढून पानवठ्याला गेली होती. त्या सडकेनं पाण्याला जाणाऱ्या स्त्रियांना तो न्याहाळत होता. देवापुढच्या अंगणातच पाण्याचा उकिरडा ओकारा देत होता. त्यात कैकाड्याची 2 डुकरं रौंदळत होती. त्यांना पाहून येताळ्या संतापला होता. एवढ्यात एक पुष्ट गाढव तालमी पुढे येऊन मंद गतीनं चावडीच्या रोखानं निघालं. त्याला पाहून येताळ्यानं एक शिवी दिली, "च्या बडवं." इतक्यात भिवा ठोंबरे येऊन दबक्या स्वरात म्हणाला, "येताळ्या, शेळक्याची माणसं तुला मारणार आहे, ती जरा जपूनस." हे ऐकून येताळ्या बिथरून म्हणाला, "मला मारणाऱ्याच्या पोटात 5 काळज पाहिजेत. या म्हणावले को, एका सवनं 12 माणूस मारीन तर नावाचा येताळ्या." असं म्हणून त्यानं गर्रकन गर्दन फिरवली आणि एखाद्या वळूप्रमाणे शांतपणे तो घराकडे निघाला. येताळ्याने तांबड मातीत मेंचटलेल्या टॉवेलनं आपली टाळूची आणि हनवटीची पेंड बांधली होती. त्या टॉवेलातून त्याची टाळू घोड्याच्या टाळूसारखी कपाळावर आली होती. त्याचं लहानसं कपाळ, फिकटं नाक, गुबगुबीत गाल, सर्व काही तांबड मातीनं लडबडलं होतं. त्याच्या त्या धिप्पाड देहावर त्याचं डोकं अगदीच लहान दिसत होतं. त्याचा पिंगळ्यासारखा दिसणारा चेहरा आज किंचित उग्र भासत होता. त्याचे ते वाटोळे बटपटीत डोळे उगीच फिरत होते. आपले दात नसलेले तोंड घट्ट मिटून नाक फेंदारून तो शून्यात पाहत होता. पंजी आखडल्यामुळे त्याच्या भरदार पोटळ्या बाभळीच्या खोडासारख्या दिसत होत्या. त्याच्या काळ्या रंगावर तांबड्या मातीचे थर बसविल्यामुळे तो चिखलातून रेडा उठावा तसा दिसत होता. त्यानं अंगात दंडकं घातलं होतं आणि आपली प्रचंड छाती पुढं काढली होती. त्याच्या हातात शुभ्र कुऱ्हाड चमकत होती. तिच्याकडे तो समाधानपूर्वक पाहत होता. शेळके मारामारीला येणार ही बातमी ऐकून तो बेचैन होण्याऐवजी बेफिक्र झाला होता. तो मुसमुसत चालला होता. पुढून येणारी माणसं त्याला पाहून बिचकून उडीच मारत आणि बगल देत होती. मात्र त्याच्याकडे येताळ्याचे मुळीच लक्ष नव्हते. येळावीत येताळ्याचा भलताच दरारा होता. लोक त्याला भीत होते. गावात, बाजारात, जत्रात, कुस्त्यांच्या फडात, तमाशात, सर्वच ठिकाणी येताळ्याची ती कुऱ्हाड चमकत असे. गावात जरा जरी गडबड झाली तरी येताळ्या पुढे असायचा आणि 12 माणसं ठार करण्याचा तो आपला निर्धार सांगून टाकायचा. त्याच्या बोलण्याला, बळाला, वर्तनाला गावात तुलना नव्हती. परंतु त्याची घरची स्थिती तशी नव्हती. 2 बैल, 1 म्हैस, 4 एकर जमीन, 4 अकणी घर, 1 म्हातारी आई, असा त्याचा प्रपंच बेताचाच होता. परंतु येताळ्या बेतात नव्हता. आजूबाजूला बाया दिसल्या की त्याचा पाय जमिनीवर ठरत नसे. काहीतरी अचाट कर्म करून स्त्रियांना दिपवण्यासाठी तो जीवाचं रान करी. स्त्रियांनी आपल्याकडे मोहित होऊन जीव टाकावा अशी त्याची फार मोठी इच्छा होती. एकदा एका लग्नात बऱ्याच देखण्या पोरी आल्या. त्यांना पाहून येताळ्याला चेवच आला. तो बेभान झाला. त्या पोरींना बळ दाखवण्यासाठी त्याने पाण्याने भरलेली घागर आणून ती दाताने उचलली. सर्व वराडी मंडळी हैराण झाली. त्या पोरी आश्चर्याने थक्क झाल्या. पण येताळ्याच्या दैवाने दगा दिला. त्याच्या सर्व दातांचा चुराडा उडून ती घागर खाली पडली आणि त्याच्या मूळच्या कुरूपतेत भर पडून तो कायमचा बोळका झाला. त्या दिवसापासून तो आपले बेलट्यासारखे तोंड घेऊन फिरू लागला.
जरी त्यावेळी त्याची बचाळी मोडली होती तरी त्याची खोड मात्र मुळीच मोडली नव्हती. लोक त्याला रानगा या टोपण नावाने ओळखीत, पण त्याच्या तोंडावर त्याला येताळ्या म्हणत. श्रावणी पाऊस पिंजलेल्या कापसाप्रमाणे भुरभुरत होता. प्रत्येक झुडपाला नवती आली होती. जिकडं तिकडं फुलं हसत होती. कैक घरावर भोपळीच्या वेलांनी पाय पसरले होते. त्यांनी कौलं झाकली होती. पाळण्यात मूल झोपावे तसे हिरव्या गार पानात पिवळे भोपळे लोळत होते. शेतकरी आपली रोजची कामं आटपून रानात जात होते. पेठेतले दुकानदार दुकानाच्या फळ्या बाजूला सरकावून गिऱ्हाईकाची वाट बघत बसले होते. येताळ्या पाराखाली आला तेव्हा 2 कुत्री एकमेकांना चिलमडण्याचा खेळ खेळत होती. त्यांना पाहून त्याने डोळे वटारले. तो उभा राहिला. पुढून म्हातारा बंडू साळी येत होता. तो आपलं ढेंगाळलेलं घोडं ओढीत रानात निघाला होता आणि आपलं मुस्काट वर करून पोट ओढीत ते घोडं अचकत निघालं होतं. बंडू साळ्याला आपल्या घोड्यावरच बसायचं होतं म्हणून तो एक उंचवटा शोधत होता. त्याच्या डोळ्यांपुढं चावडीचं जोतं होतं. परंतु येताळ्याला पाहून बंडू साळी थांबला आणि येताळ्या म्हणाला, काय नाना, रानात वाटतं आणि यो पंचकल्याणी वारू वडत का नेता, बसा की वर. येताळ्याने सुरू केलेली चेष्टा लक्षात घेऊन साळी चिडला. तो डोळे वटारून भुवया चढवून खालवर पाहत म्हणाला, आणि तुम्ही पैलवान कुठं, घराकडं वाटतं. साळ्यानं मारक्या म्हशीनं शिंग पुढं करावं तशी मान वाकडी केली. दात नसलेला जबडा मिटला. हो, आत्ताच तालिमीतनं आलो, येताळ्या हसत म्हणाला आणि साळ्याच्या घोड्याच्या पाठीवर त्याने जोरात थाप मारली. त्याबरोबर ते घोडं तिरपटलं. त्याची कळ बंडू साळ्याला येऊन तो गुरकला. ए तालमीवाल्या, काहीतरी काम कर, असा महारोग्यासारखा आयतं खाऊ नको. हे साळ्याचे बोलणे ऐकून येताळ्या कावराबावरा झाला. त्याने आजूबाजूला पाहिले. जवळच अवलाड्याची हौशी दिसत होती. त्यामुळे येताळा चिडला व म्हणाला, माझ्या अंगात लई बळ आहे, दाखवू का. असं म्हणून साळी दाखवू म्हणायची मुळीच वाट न पाहता येताळ्याने बंडू साळ्याच्या घोड्याच्या पोटाखाली उजवा हात घालून त्याला कवळा घातला आणि कचकन ते घोडं उचलून आपल्या खांद्यावर घेतलं. त्याबरोबर ते घोडं पाय झाडू लागलं. त्याचा जीव गराडायला लागला आणि अगतिक होऊन तो बंडू साळी पाय आपटू लागला, केकटू लागला. लेका येताळ्या, माझं घोडं मेलं, सोड त्याला. मग येताळ्यानं घोडं खाली ठेवलं. बंडू साळ्याचा जीव सुळावरून उतरला. पुढे जाऊन त्यानं घोड्याची काळजीपूर्वक पाहणी केली आणि हळूच त्याच्या पाठीवर थाप मारली. त्याबरोबर भेदरलेल्या त्या घोड्यानं दुगाण्या झाडल्या. साळ्याने डोळे आकुंचित करून चिडक्या आवाजात म्हटले, लेका येताळ्या, तू माणूस नसून रानगा आहेस. असं वागू नको. मुंगी हो आणि साखर खा, पण असं हत्ती होऊन लाकडं फोडू नको, नाहीतर फुकट मरशील. फुकट मरशील हे शब्द येताळ्याच्या वर्मी लागले आणि तो एकदम भडकला. तो म्हणाला, नाना, मी फुकट मरणार नाही. मरण तर 12 माणूस मारूनच मरल, असा तसा मरणार नाही. असं म्हणून येताळ्या पुन्हा झटक्यात निघाला. बंडू साळी त्याकडे पाहत राहिला. एवढ्यात साळ्याचे घोडे खिंकाळू लागले. ते ऐकून पाराखाली उभे असलेले गाढव एकदम जागे होऊन ओरडू लागले. त्या दंग्याने पारावरचे कावळे भेदरून पळाले. येताळ्या घरी आला तेव्हा त्याची आई फणफणत बसली होती. त्याला पाहून ती अधिकच चिडली. ती म्हशीकडे तोंड करून बडबडू लागली, माणसानं माणसासारखंच वागावं, एवढा उन्माद करू नये. देवाघरी झडती द्यावी लागते. पाण्यात राहायचं आणि माशाशी वैर का करावं. उशीर ऐकून घेऊन येताळ्या खेकसला. ए आई, काय झालं तुला, का भूत लागलं. मला भूत लागलं, म्हातारीनं भुवया चढवून विचारलं आणि येताळा म्हणाला, हो हो तुला, नि सांग काय झालं. सांगू, म्हातारी एकेवर येऊन म्हणाली, त्या शेळक्याच्या पोरीला अडवलीस का. म्या कवा अडवली तिला. येताळा म्हणाला, तिनंच मला अडवलं. असं म्हणून तो बेगुमान हसला. त्यानं म्हातारी अधिकच चिडली. सारं गाव तुझ्या नावानं बोंब ठोकतंय. म्हातारी कपाळावर मारून घेऊन म्हणाली. तसा येताळ्या म्हणाला, बोंबलू दे. खोटीला लावलेली कुऱ्हाड पुन्हा हातात घेऊन येताळ्या ओरडल्या, हो म्या अडवली. असं. म्हातारी ठसकली. मग आता ते शेळकं येऊन तुझा मुडदा पाडतील तवा.
येऊ दे तेसनी, येताळ्या पुन्हा ओरडला. एका सवनं मारतो तेसनी, बियाला शेळ काय ठेवीत नाही, बिमोड करतो. त्यांचा हात काय बांधल्या ती, म्हातारी गुरकली. मोकळं असू दे. येताळ्या एका पायावर उभा राहून बोलू लागला. कच मुंडकी तोडून जातो फासावर झुकत, तू बघ तरी खरं. हे ऐकून म्हातारीला तिरमिरी आली. तिच्या डोळ्यापुढं होणारी मारामारी टाळण्याचा म्हातारी विचार करू लागली. तिला रक्तपात नको होता. येताळ्याच्या दगडी मनावर अलीकडे शेळक्याच्या सजीने मोहिनी घातली होती. तिच्या चालण्याने बोलण्याने तो घायाळ होई. ती आपल्या निऱ्या टेपीत निघाली की त्याच्या काळजाला हपके बसत आणि तिच्या बेदरकारपणाचा त्याला राग येई. तिचं रूप तारुण्य त्याच्या डोळ्यात चलू लागे. तिनं आपल्याकडे पाहावं असं त्याला वाटे, पण ती त्याच्याकडे मुळीच पाहत नव्हती. एखाद्या लांडोरीप्रमाणे ती डुलत जाई आणि येताळे वैतागे. पुढे पुढे सजीचा ताठा त्याला असह्य झाला. एकदा तरी तिचे नाक खाली करायचे अशा ईर्षेने तो तिच्या डाई पडला. अगदी सावलीसारखा तिच्या मागावर फिरू लागला. एखाद्या बहिरी ससाण्यासारखा सूर मारण्यासाठी तो टपला होता, एकेरीवर आला होता. परंतु सजीला त्याची कल्पनाच नव्हती. ती अप्रतिम स्वरूप व उन्मादक तारुण्य लाभल्यामुळे तिन्ही लोकांचे स्वामित्व प्राप्त झाल्यासारखी वागत होती. काल दुपारी सजी एकटीच पांदीने नदीला निघाली होती. पांदीला चिटपाखरू नव्हते. निऱ्याचा घोट डाव्या हातात आवरून एखाद्या फुलपाखराप्रमाणे ती चालत होती. पांदीच्या दोन्ही बाजूंच्या कुपावरील कुपात भुंगे गुणगुणत होते. एक कावळा चिमणीच्या मागे लागला होता. तो भसाड्या आवाजात ओरडला आणि सजी चमकून वर पाहू लागली. इतक्यात येताळ्यानं पांदीत उडी घेतली आणि हातात कुऱ्हाड धरून तिच्या आडवा झाला. त्यावेळी तो पिसाट झाला होता. त्याला पाहून रसरशीत सजी क्षणात कोमेजली. तिच्या तोंडचं पाणी पळालं. एखादी हरण सापळ्यात सापडावी तशी बावरली आणि शब्द तिच्या नाजूक ओठावर पांगुळले. बायकाच्या जातीनं लय ताटा करू नये, येताळा भकास चेहरा करून म्हणाला. माझी पाठ सोड, सजी स्वतःला सावरून म्हणाली. नाही सोडणार, येताळ्या खेकसला. मी ओरडन, तिनं धमकी दिली. ओरड, त्याने घोगऱ्या आवाजात म्हटलं आणि पुढे झेप घेतली. ती अंग आवरून किंचित मागे सरकली आणि उस्मानिया अत्तार आपल्या शेळ्यांचे खांड घेऊन पांदीने वर आला. त्याला पाहताच येताळ्या कुंपणावर उडी घेऊन बाजूच्या शेतात गेला. सजीच्या कंठात अडलेला हंबरडा बाहेर पडला. लोक जमले. आरडाओरड शेळक्यांच्या आळीला गेली आणि सर्व शेळके डिरक्या ठोकीत उठले. त्यांनी कुऱ्हाडीत दांडे ठोकले आणि तलवारी घासल्या. आता येताळ्याचा मुडदा नक्की पडणार असं गाव बोलू लागला. सूर्य मावळतीला फिरला आणि येताळ्या उठून बसला. त्यानं अंगाला आळोखे पिळोखे देऊन जांभई दिली आणि तो टाळू खाजवीत बसला. जवळ बसलेल्या म्हातारीने बोलणे सुरू केले. ती म्हणाली, येताळा, पंचीम जवळ आली. बयाला तरी आणजा की बिडासनं, मग एवढी घाई का? पुन्हा त्याने जांभई दिली. पंचीम 8 दिवसावर आलीये आणि तू भनीच्या घरी 4 रोज राहून ये जा, म्हातारी म्हणाली आणि भुवया चढवून येताळ्या ठिसकारला. छे छे, रायाचं नाव काढू न ग. तसं नव्ह, म्हातारी सारवासारव करीत म्हणाली. बया तुझी वाट बघत असेल. मग येताळ्या म्हणाला, पाहिजे तर आत्ता जाऊन सकाळी तिला घेऊन येतो, पण राहणार नाही बरं. त्याने चेहरा गंभीर केला आणि बिडाला जाण्याच्या तयारीला लागला. चूळ भरून नवा सदरा घालून कुऱ्हाड घासून येताळ्या बहिणीच्या गावाला निघाला. येताळ्या बिडाला निघाला होता. शेळक्याची माणसं वाटत गाठून मारतील याची जाणीव असून तो हादरला नव्हता. उलट त्या प्रसंगाची तो आतुरतेनं वाट बघत होता.